नमस्कार सगळ्यांना. एम.ए. प्रथम सत्राच्या चतुर्थ सत्राच्या या पेपरमध्ये आपण सध्या कर्णभारम हा विषय पाहत आहोत. कर्णभारमचं इंट्रोडक्शन आणि सुरुवातीचा भाग आपण बऱ्यापैकी पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये भासांची शैली, भासांचे नाटक आणि त्या नाटकांपैकी महाभारत ज्याचं मूळ आहे किंवा सोर्स आहे असं असणारे हे कर्णभारम, त्याची सुरुवात आपण पाहिली. कर्णभारमच्या सुरुवातीलाच भासांनी एक मंगलाचरण केलं किंवा नांदी केली, ज्याच्यात नृसिंहाचं वर्णन आपण पाहिलं. एकदा स्लाइड शेअर करतो, ज्याच्यामध्ये त्यांनी मालिनी वृत्तामध्ये एक श्लोक लिहिला आणि नृसिंह प्रभूंना त्यांनी नमस्कार केला. वस्तुरूप निर्देश आहे, वस्तुनिर्देश रूप मंगलम आहे. ते म्हणतात, नरमृगपती वर्ष्मालोकन भ्रांत नारी नरदनुज सुपर्व व्रात पाताल लोक करज कुलिशपाली भिन्न दैतेंद्र वक्षा सुररिपुबल हंता श्रीधरोस्तु श्रियेवः. श्लोक खूपच सरळ आहे. श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की श्रीधरः अस्माकं श्रिये अथवा वह युष्माकं वह श्रिये भवतु अस्तु. जे भगवान श्रीधर आहेत, ज्यांनी लक्ष्मीला धारण केलेत, असे भगवान श्री विष्णू आमच्या कल्याणासाठी, तुमच्या कल्याणासाठी होत. पण कोण आहेत ते भगवान विष्णू? 10 अवतारांपैकी नेमके कुठले, असा प्रश्न असेल तर उलट्या क्रमाने एकदा श्लोक बघण्याचा प्रयत्न करूयात. सुर रिपु बलहंता. सुर या शब्दांचा अर्थ होतो देव, रिपु या शब्दाचा अर्थ होतो दानव. सुररिपु म्हणजे दैत्य. सुररिपु बल, बल या शब्दाचा अर्थ या ठिकाणी होतो सेना. आणि हंत शब्दाचा अर्थ होतो मारणारा. जो दैत्यांच्या सेनेला मारतो असा सुररिपु बलहंता अस्माकम अथवा युष्माकम वह श्रिये भवतु श्रिये असतु. हा तुमच्या आमच्या कल्याणासाठी हो, तुमचं आमचं कल्याण करू. अजून कसा आहे तो? तर त्यांनी मागच्या श्लोकामध्ये अगदी मागच्या लाईनीने, तिसऱ्या क्वार्टरने अगदी क्लिअर होतं. करज कुलिशपाली भिन्न दैतेंद्र वक्षा. करज, कराज जायंते इति करजाहा, म्हणजे काय? तुमच्या बोटांच्या नखातून जे वाढलेले आहेत त्यांना म्हणायचं करज. आणि त्यांचे करज म्हणजे नख कशाप्रमाणे आहेत? कुलिश, पाली म्हणजे अतिशय तीक्ष्ण आहेत. वज्राप्रमाणे कठोर आणि तीक्ष्ण असणारे ज्यांचे नख, त्या नखांनी ज्यांनी श्री हिरण्यकश्यपूची छाती विदारली. भिन्न दैत्येंद्र वक्षा, दैत्यानाम इंद्र हिरण्यकश्यपू, त्याचे वक्षस्थळ ज्यांनी फाडलं असे ते भगवान नृसिंह. अजून कसे होते? त्यांचं वैशिष्ट्य काय होतं? नरमृगपती वैष्मा लोकन आलोकन भ्रांत नारी नर दनुज सुपर्व व्रात पाताल लोक. म्हणजे काय? ज्यांचं शरीर हे अर्ध नराचं होतं आणि मृगपती म्हणजे सिंहाचं होतं. आणि त्यांना पाहिल्यामुळे सगळेच्या सगळ्या नारी, सगळेच्या सगळे नर, सगळेच्या सगळे देव, सगळेच्या सगळे असुर अतिशय भ्रांत झालेत, कारण असा नजारा पूर्वी कधीही पाहिला नव्हता. पाताल लोक सुद्धा. हे सगळं त्यांनी मंगलाचरण केलं. त्याच्यानंतर मग सूत्रधाराचा प्रवेश आहे. सूत्रधार वाक्य बोलतोय की भो भो, एका भटाचा प्रवेश केला आणि त्यांनी निवेदन केले की भो भो महाराजाय अंगेश्वराय निवेद्यताम युद्धकालः प्रस्थितः, असं वगैरे सगळं सांगून मग नंतर कर्णाच्या दरबारात हा भट आलेला आहे. आणि तो भट पाहतोय की आता कर्ण सुद्धा आता येणार आहे, आपल्या महालातून तो निघतोय आणि त्याच्याबरोबर सोबतीला त्याचा शल्यराज सुद्धा आहे, सारथी सुद्धा आहे. आणि हे सगळा प्रकार पाहून आता आपण जो कर्ण पाहतोय, जो कर्ण भटाला दिसतोय तो जरा निस्तेज दिसतोय. ठीक आहे. कर्णाच्या चेहऱ्यावर जसा पूर्वी तो युद्धाला जात असताना भयंकर तेज त्याच्या चेहऱ्यावर असायचं,
ते आता सध्या त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. जसा ग्रीष्म ऋतू येतो, ग्रीष्म ऋतूमध्ये जसं सगळीकडे निधाग समय, निधाग म्हणजे ग्रीष्मकाळ, त्यावेळेला जसं घनराशी व वृद्ध, घनानाम राशय म्हणजे काय, जेवढे काही मेघ आहेत त्या मेघांच्या एकत्रीकरणाने जसा सूर्याचा प्रभाव जणू काय कमी झालेला असतो, त्याप्रमाणे आज कर्णाच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाहीये. आणि एवढं बोलून तो भट तिथून बाजूला जातो. आणि आता कर्णाचा आणि शल्याचा स्टेजवर, म्हणजे आता नाटक असल्यामुळे स्टेजवर प्रवेश होतो. आणि त्यावेळेला कर्ण म्हणतोय की मार्ग शरमार्ग लक्षभूता किं प्राप्ता क्षितिपतय सजीव शेषाः कर्तव्यम रणशिरसी प्रियम कुरूणाम द्रष्टव्यो यदि स भवेत् धनंजयो मे. त्यांचं वाक्य असं आहे की आतापर्यंत असा कुठलाच प्रसंग आला नाही ज्या प्रसंगात मला माझ्या बाणाच्या दिशेने आलेले जेवढे काही नरपती असतील, जेवढे काही राजे असतील, ते पुन्हा जिवंत वापस गेलेत. असं कधी झालं नाही. म्हणजे जो आला माझ्या बाणाच्या समकक्षेत त्याला मी मारलंय. आणि आज मला त्या कुरूंचं काय करायचं, भलं करायचंय, दुर्योधनाचं मला भलं करायचंय. आणि त्याच्यासाठी मला कोणाला मारायचंय, द्रष्टव्यो यदि स भवेत् धनंजयो मे. मला आज जरी माझ्यासमोर धनंजय आला, अर्जुन आला, तरी मी त्याला मारेल आणि माझ्या दुर्योधन रूपी मित्राचं मी काय करेल, भलं करेल, असं म्हणून त्याने प्रतिज्ञा केली होती. आणि त्याच्यानंतर तो आपल्या सारथ्याला म्हणजे शल्यराजाला म्हणतोय की शल्यराज यत्र असौ अर्जुन तत्रैव चोद्यतां मे रथः. जिथं हा अर्जुन उभा आहे ना, माझा रथ त्याच्यासमोर घेऊन जा. आणि असं म्हणत असताना शल्यराज म्हणाला ठीक आहे, नेतो मी. आणि तसं तो ऍक्शन करतो. आणि नंतर पुन्हा कर्ण काहीतरी बोलू लागतो. काय बोलतो तो, अन्योन्य शस्त्र विनिपात निकृत्त गात्र यौधाश्ववारण रथेषु महाहवेषु क्रुद्धांतक प्रतिम विक्रमिणो ममापि वैभूयम् आपचति चेतसी युद्ध काले. कारण तेच वाक्य पुन्हा म्हणतोय की माझा प्रभाव जणू अतिशय तेजस्वी असणाऱ्या यमराजाप्रमाणे आहे. मी जणू काही यमाप्रमाणे तेजस्वी आहे, पराक्रमी आहे. पण आज मला काय जाणो काय झालंय, आज माझ्या या प्रसंगामध्ये मला जरा वैभूर्याचा अनुभव येतोय, निस्तेजता माझ्या दृष्टिक्षेपात पडते म्हणून सांगितलं. आणि काय कारण असेल म्हणून सांगतो, पूर्वं कुंत्यां समुत्पन्नः अस्मि किंतु राजेय विश्रुतः. मी पूर्वी कुंतीच्याच पोटी जन्माला आलो, मी क्षत्रियच आहे, मी कौंतेय आहे, पण मला कोणीही कौंतेय म्हणून हाक मारली नाही. मला सगळ्यांनी राधेय 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 म्हणून हाक मारली, दासीपुत्र म्हणून हाक मारली. आणि का मी आज निस्तेज दिसतोय, युधिष्ठिरादय ते मे यवीयांतः. यवीय, यवीय शब्दाचा अर्थ होतो, यवीय शब्दाचा अर्थ होतो लहान. युधिष्ठिर आदय, युधिष्ठिर एक्सेट्रा, युधिष्ठिर आदी हे सगळेच्या सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत. आणि लहान भावांचं रक्षण करायचं असतं मोठ्या भावाने, करायचं झालं तर रक्षण करायचं. पण त्यांच्यावर आता मला माझ्या दैवयोगाने दुर्दैवाने मला त्यांच्यावर शस्त्र चालवावं लागत आहे. हे एक माझ्यासाठी भारच आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा तोच म्हणतोय की गुणप्रकर्षो दिवसोयम आगत. त्याच्यानंतर एक ओळ आहे, त्याच्यापूर्वी एक ओळ आहे, अयंस काल क्रमलब्ध शोभनो गुणप्रकर्षो दिवसोयम आगत निरर्थमस्त्रम च मया हि शिक्षितम पुनश्च मातुर वचनेन वारित. मागच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की मी वस्तुतः कुंतीचा मुलगा आहे, पण मला राधे असं म्हटलं गेलं. मी वस्तुतः हे युधिष्ठिर वगैरे हे माझे भाऊ आहेत, हे माझे छोटे भाऊ आहेत, आणि आज मला त्यांना मारावं लागणार आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे सगळेच्या सगळे वॉरियर्स, सगळेचे सगळे योद्धा लोक हे नेहमी युद्धाची वाट पाहत असतात, कारण त्यांना तिथं ऑपॉर्च्युनिटी मिळते आपला पराक्रम जगासमोर ठेवण्यासाठी. आणि आज ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळालीये. मया ही शिक्षित पुनश्च मातुर वचनेन वारितः.
पण माझ्या आईने मला सांगितलं की माझे पांडव जिवंत पाहिजेत. आणि मग कर्णाने सुद्धा आईला वचन दिलं होतं, कुंतीला वचन दिलं होतं की तुझे पाचही पांडव जिवंत राहतील, आयदर विथ मी और विदाऊट मी. एकतर मला धरून पाच किंवा माझ्याशिवाय पाच, पाच पांडव जिवंत राहणार. आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्याने सांगितलं की निरर्थमस्त्रम ही निरर्थमस्त्रम च मया हि शिक्षितम. आणि अजून एक भार, महत्वाचा भार म्हणजे मी जे काही अस्त्रविद्या शिकलोय ते निरर्थ होणार आहे. हे सगळ्याच्या सगळं कर्णाच्या डोक्यामध्ये सगळे विचार सुरू आहेत. आणि त्यावेळेला पुन्हा कर्णच म्हणतोय की भूमद्रराज श्रूयता मम अस्त्रस्य वृत्तांत. आणि जी गोष्ट मी तुला सांगणार आहे, मी कसं माझं अस्त्र कसं निष्फळ ठरणार आहे त्याच्याविषयी जरा ऐक. त्यावेळेस शल्य राज सुद्धा म्हणतो अस्ति ममापि कौतूहलम, माझं सुद्धा कौतूहल आहे, मला सुद्धा जाणून घ्यायचंय, मला त्याच्याविषयी सांगा. आता कर्ण काय म्हणत होता, इथं आपण जरा हा श्लोक पण पाहून झाला होता. पूर्वम एव च अहम जामदग्न्यस्य सकाशम गतवान अस्मि. मी एकदा जामदग्नी म्हणजे परशुरामांच्या जवळ गेलो. आणि शल्य म्हणतोय की मग काय झालं. कर्ण म्हणतोय त्यावेळेला विद्युल्लता कपिल तुंग जटा कलापम उद्यत प्रभावलेनम उद्यत प्रभावलयिनम परशुम दधानम क्षत्रांतकम भुजवंशकेतुम गत्वा प्रणम्य निकटे निवृत्त स्थितोस्मी. आणि ज्यांचा विद्युल्लता सारखा, ज्यांचा जटा कलाप आहे, ज्यांच्या जटा जणू काही विद्युल्लता सारख्या तेजस्वी आहेत, ज्यांच्या बाजूला एक प्रभावलय आहे, जसं की आपल्या कुठे साधू महात्म्यांचा ज्या वेळेला आपण फोटो वगैरे बनवतो त्यांच्या मागे जसं अगदी प्रभावळ सारखं असतं किंवा एक दोन दोन प्रकाश त्यांच्या मस्तकाच्या मागे असतो, त्याप्रमाणे अगदी तेजस्वी होते ते. आणि कसे होते, परशुम दधानम, ज्यांच्या हातात परशु आहे, जे क्षत्रियांचे अंतक आहेत, नाश करणारे आहेत, मुनिवरम आहेत, मुनींमध्ये श्रेष्ठ आहेत. आणि भृगुवंशातले ते काय आहेत, श्रेष्ठ पुरुष आहेत. त्यांच्या जवळ गेलो आणि मी त्यांना नमस्कार करून मी तिथेच उभा राहिलो. आणि मग काय झालं म्हणतोय कर्ण, ततस्तेन जामदग्नेन मम आशीर्वचनम दत्वा पृष्टोस्मी आणि मला आशीर्वाद दिला परशुरामांनी आणि म्हणाले, अरे कोण आहेस तू आणि कशासाठी इथं आलास, असा प्रश्न केल्यानंतर मग मी काहीतरी त्यांच्या समोर बोललो. काय बोललो मी, कर्ण सांगतोय की हे भगवान अखिरामी अस्त्राणी शिक्षितुम इच्छामी इथे उक्तवान अस्मी. मी म्हणालो की मला सगळे अस्त्र शिकायचेत. मग शल्य म्हणतोय अरे मग काय झालं. कर्ण म्हणतोय तथा उक्तोहम भगवत परशुरामेण अहम उक्तः. मला सांगितलं गेलं परशुरामांकडनं, काय सांगितलं गेलं, परशुरामांनी मला काय सांगितलं म्हणतात, ब्राह्मणेषु उपदेशं करिष्यामि नक्षत्रियाणाम. मी फक्त ब्राह्मणांनाच उपदेश करतो, क्षत्रियांना नाही, असं परशुराम कर्णाला म्हटलेत. आणि मग शल्य म्हटलेत हो 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 अस्ति खलु भगवतः क्षत्रिय वंशैः पूर्ववैरम. हो हो हो, म्हणजे भगवान परशुरामांचं क्षत्रिय वंश जे काही राजे असतात क्षत्रिय वंशातले त्यांच्या बरोबर पूर्ववैर आहे, एनिमिटी आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर कर्ण म्हणतोय ततः नाहं क्षत्रियः अस्त्रोपदेशम गृहीतुम आरब्धः. आणि मी म्हणालो की मी क्षत्रिय वगैरे नाही. आणि मग मी अस्त्रविद्या शिकायला सुरुवात केली. मग शल्य म्हणतोय ओके ठीक आहे, मग काय झालं, ततस्ततः. त्यावेळेला कर्ण म्हणतोय ततः कतिपय कालातिक्रमे कदाचित फल मूल समित कुश कुसुम आहरणागतवता गुरुना सह अस्मी. इथं सगळे अस्मी वगैरे वापरलेत त्यांनी, प्रेझेंट मध्ये बोलतायत ते सगळं. पण काय झालं की कुठल्या तरी एका वेळेला मी आपल्या गुरूंबरोबर त्यांच्या मागे गेलो. कशासाठी गेलो, फल मूल समित कुश कुसुम या सगळ्या गोष्टी आहरणाय आणण्यासाठी, कलेक्ट करण्यासाठी. ततः सह गुरु
वनभ्रमण परिश्रमात मद अंके निद्रावशम उपगत. आणि माझे माझे गुरु सहगुरु म्हणजे ते परशुरामजी वनभ्रमण परिश्रमात वनात भ्रमण करत असल्यामुळे त्यांना जरा शांतता आली, त्यांच्या शरीरामध्ये शांतता आली, थकलेत ते. आणि मग काय केलं त्यांनी, मदंके निद्रावशम उपगत, ते माझ्या मांडीवर झोपले. ठीक आहे. मग शल्य म्हणतोय ओके, मग काय झालं त्याच्यावर कर्ण म्हणतोय तथा कृत्ये वज्रमुखेन नाम, हे शार्दूल विक्रीडम आहे. कृत्ये वज्रमुखेन नाम कृमिना दैवान्ममोरुद्वये निद्राच्छेद भयारसय्यत गुरोर धैर्यात् तदा वेदना उत्थाय क्षतजाप्लुतस्य सहसा रोषानलिप्तो रोषानलोदीपितो रोषानलोद्दीपितो बुद्ध्वां च शशाप काल विफलान्यस्त्राणि ते संत्विती. आणि मग माझे देव परशुराम मला बोलू लागलेत. काय म्हणाले परशुरामजी ते सांगतायत आता. काय झालं, कृत्ये वज्रमुखेन नाम कृमिना दैवान मनोरुद्वये, आणि दैवयोगाने किंवा दुर्दैवाने वज्रमुख नावाचा एक किडा होता. त्या किड्याने काय केलं, माझ्या दोन्हीच्या दोन्ही जंघा, माझ्या दोन्हीच्या दोन्ही उरू कृत्ये म्हणजे त्याने कट केलं. त्याने कट केलं इन द सेन्स द कृमी नावाचा जो किडा असतो त्याने बाईट केलं, त्याने कट केलं. ओके, कट, यू विल अंडरस्टँड इट. आणि मग काय झालं, मग मी विचार केला की गुरु हो निद्राछेद भयात धैर्यात वेदना मया असह्यत. त्यावेळेला माझ्या गुरूंची निद्रा भंग होते की काय या शंकेने मी त्या सगळीच्या सगळी वेदना मी काय केली, सहन केली. मग काय झालं, क्षतजाप्लुत सह उत्थाय माम क्षत्रियोयम बुद्ध्वा सहसा रोष अनल उद्दीपित. आणि ज्या वेळेला थोडी क्षतजाप्लुत म्हणजे काय, क्षत म्हणजे व्रण, त्या व्रणातून रक्तप्रवाह झाला, रक्त प्रवाहाने ते ओलावा जरा लागला, आणि ओलावा लागल्यामुळे सह परशुराम सहसा उत्थाय, अचानक ते उठले आणि म्हटले क्षत्रिय, हा क्षत्रिय इति बुद्ध्वा सहसा रोष अनल उद्दीप्त, ज्यांचा क्रोधाग्नी प्रज्वलित झालाय असे ते परशुराम मला म्हणालेत. काय म्हणाले, अस्त्राणि काल विफलानि संतु इति शशाप. त्यांनी मला शाप दिला की काल विफलानि अस्त्राणि भवतु इति. तू जेवढे काही अस्त्र माझ्याकडून शिकलास ते सगळेच्या सगळे अस्त्र आज काय होतील, जेव्हा तुला अपेक्षा असेल, जेव्हा त्या अस्त्रांची गरज असेल त्यावेळेला सगळेच्या सगळे अस्त्र तू विसरशील, असा शाप परशुरामांनी मला दिला. आणि मग त्याच्यावर शल्य म्हणतोय अहो कष्टम अभिहितम तव तत्र भवता. अरे बापरे, ही खूप दुःखाची गोष्ट आहे. आता हा शल्य कर्णभारम मधला शल्य आहे, त्याच्यामुळे अंत तुम्हाला दिसून येईल. त्याच्या मनात अगदी कारुण्यता सुद्धा आहे आणि ती तू प्रकट सुद्धा करतोय की अरे बापरे, खूप कष्टमय तुमचं जीवन आहे, किंवा हा वृत्तांत खूपच कष्टमय आहे वगैरे. आणि ओरिजिनल महाभारतातला शल्य तसा नाहीये, त्याने याच्यावर पण टिप्पणी केली असते, याच्यावर पण काहीतरी बोलले असतं तो शल्य. ठीक आहे, याच्यावर कर्ण म्हणतोय ओके, असा शाप त्यांनी मला दिला होता त्यावेळेला. आता परीक्षा वृत्तांतम, आता काय करूया आपण, लेट्स टेस्ट इट वेदर द माय अस्त्र इज वर्किंग ऑर नॉट. माझं अस्त्र हे काम करतं की नाही, आपण परीक्षा करूयात म्हणून. आणि मग तसं तथा कृत्वा, आणि तसं केलं सुद्धा. आणि केल्यानंतर एतानी अस्त्राणी निर्वीर्याणी एव लक्षन्ते, सगळेचे सगळे अस्त्र हे बलहीन दिसतायत. आणि पुन्हा एवढंच नाही, अस्त्र तर निर्वीर्य झालेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त इमेज दैन्येन निमेलिते क्षण मुहुस्खलंतो निरुषास्तुरंग माह गजाश्च सप्तच्छद गाणगंदिनो निवेदयंती रणे निवर्तनी.
हे सगळेच्या सगळे प्राणी मला आज म्हणतायत की तुम्ही आज रणांगणातून घरी जावं. रणे निवर्तनम निवेदयंती, रणातून वापस जाण्याचं निवेदन ते करतायत. कोण कोण करताय? इमे ही दैन्यानं निमेलिते क्षणा, ज्यांनी दैन्यतामुळे दीनता आल्यामुळे ज्यांची अक्षणा, ज्यांची दृष्टी अशी बंद झालेली. अजून कसे करतायत ते? मुहुस्खलंत, चालता चालता ज्यांचं स्खलन होतंय असे कोण? विवशाः तुरंगमाः, तुरसा वेगेन गच्छन्ति ती तुरंगमाः, म्हणजे घोडे. जे घोडे ज्यांचे डोळे बंद होत आहेत, ज्यांचे पावलं जमिनीवर स्खलन करतायत, स्खलतायत. अजून कोण? गजाश्च सप्तच्छददानगंधिनो, असे गज ज्यांच्या मस्तकावरून गंडस्थळावरून मधाचा स्राव होतो. आणि कशा प्रकारचा वास येतो त्या गंडस्थळातून? सप्तच्छददान गंधी नावाचा एक वृक्ष असतो. त्याच्या गंधाप्रमाणे ज्या हत्तींचा गंध आहे, असे मधून मग हत्ती सुद्धा मला सांगतायत की मी आज वापस जावं, काहीतरी अपशकून होणार आहे, काहीतरी चुकीचं होणार आहे, त्याच्यामुळे मला आज ते मी रणातून वापस जावं असं निवेदन करतायत. आणि त्यावेळेला शंख दुंदुभयश्च निशब्द, आणि आज शंख पण वाजत नाहीये, दुंदुभी पण वाजत नाहीयेत. आणि मग त्याच्यावर शल्य म्हणतोय की भो हो कष्टम खरु इदम, हे सगळ्याच्या सगळं अगदी कष्टकारक आहे. कल्ल म्हणतो अरे शल्यराज अलम विषादेन, अरे कशाला विषाद करतोय शल्या? विषाद नको करू. कारण का? कर्णाच्या मुखातील पुन्हा शब्द महत्वपूर्ण आहेत. हतोपि लभते स्वर्गम जित्वा लभते स्वर्गम अथवा लभते यशः उभे बहुमते लोके नास्ति निष्फलता रणे. युद्ध केलं तर सफलताच सफलता आहे. कशी? म्हणतात जर युद्ध करत असताना जर मी मारल्या गेलो, जर मी मेलो तर लभते स्वर्गम, तर मला स्वर्ग मिळेल. आणि जित्वा तू लभते यशः, आणि मी सगळ्या शत्रूंना जिंकलं, सगळ्या शत्रूंना हरवलं रणांगणामध्ये, तर माझं यश हे त्रिलोक्यात किंवा त्रैलोक्यात पसरेल. माझं यश सगळीकडे होईल, दश दिशांना पसरेल. आणि उभे लोके, आणि या लोकांमध्ये स्वर्ग असो किंवा यश असो, उभे बहुमते, आणि म्हणून नास्ती निष्फलता रणे, निष्फलता रणे नास्ती. आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणतोय अपिच इमे हि उद्देश्व निवर्तिताशा हया सुपर्णेन सम्मान वेगाः श्रीमत्सु कांबोज कुलेषु जाताः रक्षन्ति अमी यद्यपि रक्षितव्यम. त्याच्यानंतर ते म्हणतायत की माझ्याकडे असणारे घोडे म्हणजे साधारण घोडे नाहीयेत. युद्धेषु अनिवर्तिताशा, मी आजपर्यंत या घोड्यांचा वापर करत आलो आणि आजपर्यंत यांनी मला निराश केलेलं नाहीये. कसे घोडे माझ्या रथाचे? हया सुपर्णेन समान वेगाः, जसा एखादा गरुड भयान वेगाने मार्गक्रमण करतो त्याप्रमाणे सुपर्णा समान वेगवान असणारे माझे हे घोडे आहेत. आणि कसे घोडे? श्रीमत्सु कांबोज कुलेषु जाताः, असे तू वगैरे ते भयान वेगवान घोडे आहेत. आणि त्यांचं कुल सुद्धा मेन्शन केलं इथं, म्हणतात कांबोज कुलेषु. अरबी घोडे अगदी फास्ट असतात, तसे कांबोज कुळातील उत्पन्न जे घोडे आहेत ना ते भयंकर वेगवान असतात असं म्हणतात. आणि माझे घोडे तसे आहेत. पण आज रक्षन्ति अमी यद्यपि रक्षितव्यम, आज जणू काय ते वस्तुतः मी या घोड्यांचं रक्षण केलं पाहिजे, पण जणू काय ते आज माझंच रक्षण करतायत अशी प्रतीती मला येते. त्याच्यानंतर एवढं बोलून कर्ण आता थांबतोय. आणि या वेळेत काय होतंय? आता ते समरांगणामध्ये पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी एका ब्राह्मणाचं आगमन होतं वगैरे वगैरे ते होईल. आता पुढच्या भागाकडे आपण वळूयात, हा भाग संपूयात. अक्षयोस्तु ब्राह्मणानाम अक्षयोस्तु पतिव्रतानाम, आणि म्हणतात अक्षयोस्तु मम प्राप्तकालस्य एष भोः प्रसन्नोस्मी. तो स्वतःच म्हणतोय की अरे जेवढे काही पतिव्रता लोक आहेत त्या सगळ्यांचा कल्याण हो. गो ब्राह्मणानाम अक्षयः असतो, गो ब्राह्मण यांचं सुद्धा कल्याण हो, सगळ्यांचं कल्याण हो म्हणतात. आणि आज माझा प्राप्तकाल आहे. प्राप्तकाल म्हणजे माझा सुद्धा आता शेवटचा जणू काय दिवस आहे.
आणि माझं सुद्धा कल्याण हो. मन आज प्रसन्न आहे का? समरमुखम असैन्यम पांडवानां प्रविश्य प्रथित गुणगणाढ्यम धर्माढ्यम च बद्ध्वा मम चरवर वेगैः अर्जुनम हीत्वा वनमिव हतसिंहम सुप्रवेशम करोमि. अहम हतसिंहम वनमिव इमं युद्धम सुप्रवेशम करोमि. आता कर्ण प्रतिज्ञा करतोय. प्रतिज्ञा काय करतोय की मी जसा एखादा व्यक्ती वनामध्ये प्रवेश करू इच्छितो, कुठल्या वनामध्ये? ज्याच्यात सिंहच राहिलेला नाहीये, हतसिंह, म्हणजे ज्या वनातला सिंह मारला गेलाय, अशा वनामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप सहज होतं. या सगळ्या युद्धामध्ये सिंह कोण आहे? अर्जुन. आणि त्या अर्जुनाला मारून, त्या युधिष्ठिराला बांधून मी हे जे युद्ध आहे ते सुप्रवेश करेल, अशी प्रतिज्ञा आता कोणी केलीये? कर्णाने केली. पांडवांना असह्यम समरमुखम प्रविश्य. आता पांडवांची जी सेना होती ती पण एक पर्टिक्युलर व्यूहामध्ये होती, शेन व्यूहामध्ये, आणि त्या व्यूहामध्ये मी प्रवेश करेल, त्याच्या मुखातून मी प्रवेश करेल. आणि प्रथित गुण धर्मराजमच्या बद्ध्वा, मी कोणाला तरी बांधेल. कोणाला बांधेल? माझ्याच छोट्या भावाला मी बांधेल. कोण? युधिष्ठिराला मी, ज्याचं गुण सगळीकडे प्रथित झालेत, पसरलेत, स्प्रेड झालेत, अशा प्रथित गुणगणाढ्य युधिष्ठिराला मी बांधेल. आणि मम शरवर वेगही अर्जुनम पातयित्वा, माझ्या बाणांच्या वेगाने मी अर्जुनाचं पातन करेल किंवा पतन करेल. आणि हतसिंहम वनमिव सुप्रवेशम करोमि. जसं एखाद्या वनामध्ये सिंह मेलेला आहे, ते वन जसं सुप्रवेश होतं, तसं मी आज या समरांगणामध्ये काय करणार आहे? प्रवेश करणार आहे. त्यावर तो शल्यराजाला म्हणतोय, शल्यराज यावत अहम यावत रथम आरोहावह. ऍक्च्युली अजून ते रथावर प्रविष्ट नव्हते, आता ते रथावर प्रविष्ट झाले. आणि शल्य बाडम उभौ रथारोहणम नाटयत, आणि दोघेही रथावर चढलेत ऍक्च्युली आता. ओके, रथावर चढल्यानंतर हा पूर्ण प्रसंग मला तर वाटतं रथावर चढण्या अगोदरचा आहे. बोलता म्हणजे त्यांच्या प्रासादातून बाहेर येत असतानाच हा सगळा वृत्तांत कदाचित त्यांनी सांगितला वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेपथ्यामध्ये आता काहीतरी आवाज होतोय. भोकन्न महत्तरम भिक्कम याचे मी. आता मी पूर्वीच म्हणालो होतो, भासांनी याच्यामध्ये नाटकामध्ये जरा बदल केलाय. बदल काय केलाय? ब्राह्मणाच्या मुखामध्ये त्यांनी प्राकृत वाणी टाकली, प्राकृत लँग्वेज त्यांनी यूज केलेली. ऍक्च्युली तू काय म्हणतोय? महत् भिक्षाम याचे. अरे मग करणा, मला आज मोठी भिक्षा पाहिजे. आणि कर्णाला काहीतरी आवाज आला, अरे माझ्या नावाने कोणीतरी भिक्षा मागतंय. आणि मग कर्ण आता आकर्ण कुठून आवाज येतोय बरं हा, असं म्हणून पाहतोय. आणि अये वीर्यवान शब्द, अरे प्रचंड भयंकर शब्द दिसतोय, आज मला कोणीतरी माझ्याकडे आज भिक्षा मागण्यासाठी आलाय. म्हणून हा शब्द सुद्धा प्रभावी शब्द आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या तोंडातून, कर्णाच्या तोंडातून आता एक वाक्य आलं, श्लोक आलं, आपण शार्दूल विक्रीडितम. श्रीमानेव न केवलं द्विजवरो यस्मात् प्रभावो महान् आकर्ण्यस्वरमस्य धीरमधुरं चित्रार्पितांगा इव उत्कर्णास्तिमिताञ्चिला उत्कर्णास्तिमिताञ्चिताक्षवलित ग्रीवार्पिताग्राणना तिष्ठन्त्यस्ववशांग यष्टी सहसा यांतो ममैते हयाः. आता तो भयंकर आवाज ऐकल्यानंतर, छान असा आवाज ऐकल्यानंतर, वीर्यवान शब्द त्यांच्या कानावर पडल्यानंतर थोडस अश्वांमध्ये काहीतरी बदल झाला. काय झाला? जे अश्व आहेत त्या आवाजाच्या दिशेने, धीरमधूर आवाजाच्या दिशेने आता वळून पाहतायत. वळून पाहिल्यानंतर ती स्थिती कशी आहे? घोडे हलत नाहीयेत, चालत नाहीयेत, अगदी चित्रार्पितांगाईव, ज्याप्रमाणे आपण चित्र काढत असताना घोडे काढतो, त्यांचे अंग काढतो, ते जसे चित्रातले घोडे हलू शकत नाही, त्याप्रमाणे हे घोडे झालेत. कर्णाचे घोडे स्थित आहेत. आणि कसे? उत्कर्णा, ज्यांचे कान अगदी त्या शब्दाच्या दिशेने असे खडे म्हणजे उभे राहिलेत.
आणि ज्यांच्या माना अशा वळलेल्या आहेत. आणि ते कसे आहेत? तिष्ठन्ति अस्ववशांग यष्टी सहसा यांतो ममैते हयाहा. हे माझे घोडे अशा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, म्हणजे त्यांचे कान उभे आहेत, त्यांच्या माना त्या शब्दाकडे वळलेले आहेत आणि ते आता हलत नाहीत, अशी सगळी घोड्यांची स्थिती त्यांनी सांगितली. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक वाक्य राहिलं. सवित्र मन इतः इतः. आणि तो शब्द ऐकल्यानंतर आता त्याने सांगितलं की घोड्यांची अशी स्थिती आहे. त्यानंतर तो आता आपल्या भटाला, आपल्या सैनिकाला आदेश देतो की आहूयतांग विप्रह, त्या विप्राला बोलवा, जो मला आवाज येतोय ना त्याला बोलवा. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो मीच त्याला बोलवतो. आणि मग तो म्हणतो की भगवान इतः इतः, इकडे या इकडे या, असं म्हणून त्याने आवाज दिला. ततः प्रवेशती ब्राह्मण रूपेण शक्र. आता शक्र म्हणजे इंद्र, ब्राह्मण धरून धारण करून तिथं प्रविष्ट झाला. आणि शक्र म्हणतोय सूर्येण इव निर्वर्त्य गच्छन्तु भवन्तः. सूर्याप्रमाणे तुम्ही सुद्धा वापरत जा. आता मी ब्राह्मण रूपामध्ये या पृथ्वीवर कर्णाच्या जवळ जातोय. आता सगळेच्या सगळे मेघ तुम्ही कावा निवृत्त व्हा, असं म्हणून कर्ण आकाशातून एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. तो कर्णाला दिसत नाहीये कुठून आला म्हणून, डिरेक्टली प्रकट होतोय. कर्णाला कर्णाच्या जवळ जाऊन मी मला एक मोठी भिक्षा दे. कर्ण म्हणतो भगवान, ओ भगवान, मी आज खूप प्रसन्न झालो, माझ्याकडे आज कोणीतरी मागण्यासाठी आलंय. आणि म्हणतोय की यात कृतार्थ गणनाम अहमद्य लोके राजेंद्र निरंजित पाद पद्म पवित्र मौली कर्णवंत महामेश नमस्करो. मी कर्ण त्या ब्राह्मणाची स्तुती करतोय. कर्णाला माहित नाहीये तो इंद्र आहे म्हणून. कर्णाने स्तुती कशी केली बघा. कृतार्थ गणनाम अहमद्य लोके, आज मी कृतार्थ झालोय. राजेंद्र मौली म्हणे रंजित पाद पद्म, ज्यांचे पाद पद्म, ज्यांचे चरण कमल राजेंद्र मौली म्हणे रंजित, अनेक सारे राजा लोक आपल्या मुकुटासहित ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात, त्या नतमस्तक होण्याने ज्यांचे पाद चरण कमल रंजित झालेत, असे ते विप्र. विप्रेंद्र पाद रजसा तू पवित्र मौली ही. आणि सगळेच्या सगळे विप्रेंद्र ब्राह्मण लोक सुद्धा त्या तुम्हाला, म्हणजे तुम्ही ब्राह्मणाला नमस्कार करून आपल्या मौलीला, पवित्र मौली म्हणजे काय, ज्यांचं कपाळ, ज्यांचं भाळ पवित्र झालंय, तुम्हाला नमस्कार करून असे तुम्ही आहात. आणि कर्णो भवंत कर्ण भवंतम अहमेश नमस्करोमी. अहम कर्ण भवंतम नमस्करोमी. मी कर्ण, मी तुम्हाला आज नमस्कार करतोय. ओके. आणि इथे आहे ना, ऍक्च्युली राजेंद्र मौल्य रंजित पाद पद्म अहम, हे सगळे ब्राह्मणाचे विशेषण नाहीयेत, कर्णाचे आता क्षम्यता. ज्याचे पाद पद्म सगळ्या राजांच्या रत्नखचित मुकुट ठेवण्याने रंजित झालेत, असा मी आज कृतार्थ झालो. आणि अहम तू विप्रेंद्र पाद रजसा पवित्र मौली. आणि आज मी तुमच्या पायावर मी पवित्र झालोय. आणि म्हणून एषः कर्ण हा भवंतम नमस्करो मी, आणि मी आज तुम्हाला नमस्कार करतोय म्हणून त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर काय झालं पुढचं. शक्र आत्मगतम. आणि शक्र त्यावेळेला मनातल्या मनात बोलतोय. आणि मनातल्या मनात बोलत असताना तो संस्कृत मध्ये बोलतोय, लक्षात घ्या. किन्नु खलु मया वक्तव्यम यदि दीर्घायु भवति वक्षे दीर्घायु भविष्यति. मस्त प्रसंग आहे हा. आता तो शक्र, त्या शक्राला कर्णाने नमस्कार केलाय. सांगितलं की आज मी सुद्धा तुमच्या चरण कमलावर प्रणाम करून आज मी पवित्र झालोय. आणि कर्णाने त्या इंद्राला, म्हणजे त्या ब्राह्मणाला प्रणाम केला. आणि कुठल्याही ब्राह्मणाला, कुठल्याही व्यक्तीने नमस्कार केला की ब्राह्मणाला आशीर्वाद द्यायचा असतो, ब्राह्मणाने त्या व्यक्तीला आशीर्वाद द्यायचा असतो. आता तो ब्राह्मण म्हणजे तो इंद्र मनातल्या मनात विचार करतो की किन्नु खलु मया वक्तव्य, आता मी काय बोलू, नेमका याला काय आशीर्वाद देऊ. यदि दीर्घायु भव इति वक्षे दीर्घायु भविष्यति. जर मी याला म्हणले की अरे दीर्घायु भव, हा दीर्घायु होईल, याला मरणच येणार नाही.
यदि न वक्ष्ये, आणि जर असं बोललो नाही तर मूढैति मां भवती, आणि हा मला मूर्ख समजेल मी जर काही बोललो नाही तर. तस्मात उभयं परिभक्त्य किन्नु किन्नु खलु वक्ष्यामि, काय बरं मी आज बोलू, बोलू की नाही बोलू, बोलू की नाही बोलू. आणि म्हणतो अस्तु वक्ष्यामि, अस्तु भवतु दृष्टम, आता मला कळालं, आता अंडरस्टूड व्हॉट टू से. आणि प्रकाशम, आणि तो आता सगळ्या कर्णासमोर म्हणतोय भूकन्या सुयेय चंदेय हिमांतेय सागलेय चितद्दुदेजसो. वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला प्राकृत लक्षात येणार नाही, त्याच खाली संस्कृत वाक्य ठेवलेत. भोकर्ण सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यशः. तुझं जे यश आहे ना ते त्या सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे, सागराप्रमाणे सदैव तिष्ठतु, सदैव राहोत, असं म्हणून सांगितलं. छान असा जणू काय हा शापच दिला. जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य, चंद्र, हिमवान, सागर आहे तो या दश दिशांमध्ये निरंतर नित्य नूतन राहो, असं जणू काय करणारा त्या ब्रह्मणाने आशीर्वादच दिला, म्हणजे इंद्रानेच दिलाय. त्याच्यानंतर कर्ण म्हणतोय भगवान त्याच्यावर कर्णाला माहिती आहे आता हा अरे हा इंद्रच आहे, ब्राह्मणाच्या रूपात आलेला हा इंद्रच आहे. कर्णाने ओळखलं त्याला, आणि मग तो कर्णाची जरा फिरकी घेतोय की भगवान किन्नु खलु वक्तव्यं दीर्घायु, का तुम्ही दीर्घायू भव असा शाप मला, असा वरदान का नाही दिला. ओके, त्यावेळी म्हणतोय की अथवा एतदेव शोभनम अस्तु, व्हॉट एव्हर यू हॅव स्पोकन इज फाईन, इज गुड, असतो जे तुम्ही काय म्हटलात, जो मला वरदान दिला तो काही कमी नाहीये, तो शोभन आहे, सुंदर. धर्मो हि यत्न कृतेन साध्यो भुजंग जिह्वा चपलानुपश्रियः तस्मात् प्रजापालन मात्र बुद्ध्या हतेषु देहेषु गुणाधरन्ते. खूप छान श्लोक आहे. ते म्हणतात की धर्मो हि यत्नैहि पुरुषेण साध्य, पुरुषेण माणसाकडून धर्म प्रयत्नांनी सिद्ध केला जावो, साधला जावो. कारण का, बाकीच्या गोष्टी पुरुष जर मिळवत असतील ना त्यांचा काही यूज नाहीये. का, कितीही धर्म, कितीही पैसा तुम्ही कमवा, पण तो पैसा कसा आहे, भुजंग जिह्वा चपलानुपश्रिय, नुपश्रिय भुजंग जिह्वा चपलाः, म्हणजे काय, जेवढं काही धन, जेवढं काही पैसा अडका आपण कमवतोय, सापाच्या जिभेप्रमाणे ती चंचल असते लक्ष्मी. श्रिय म्हणजे लक्ष्मी, नृपश्रिय म्हणजे श्रीमंत लोकांकडे असणारी जी श्रीमंती आहे ना ती भुजंग जिह्वा चपला असती. आपण पुढचा क्लास याच लिंकने कंटिन्यू करूयात, पुन्हा जॉईन व्हा, संपली मीटिंग तर. तस्मात प्रजापालन मात्र बुद्ध्या हतेषु देहेषु गुणाधरन्ते. त्याच्यावर तो कर्ण म्हणतोय की म्हणून पुरुषाने महत्व पुरुषार्थाला दिलं पाहिजे, आणि पुरुषार्थाने धर्म साध्य केला पाहिजे, अर्थ नव्हे. म्हणून प्रजापालन मात्र बुद्ध्या, प्रजेच्या पालन करणे